होती त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो. आल्यानंतर 1:30 वाजलं तरी सभागृह उघडलेलं नव्हतं. 2चा टायमिंग ठेवलेला होता. मग शिवसर मॅडमच्या कॅबिनला गेले, विचारलं ते म्हणे मीटिंग आहे आणि सभागृहात मग मी म्हणल्यानंतर सभागृह उघडल्या गेलं आणि मग आम्ही सगळे बसलो. दरवेळेस सभा 1-1.5 तास उशिराच चालू होती, पण आज 10च मिनिटात त्यांचे 2 सभापती आणि एक सदस्य आला. त्या सदस्यानं कोकणे साहेबाला अध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्याच्या आधी त्यांनी राष्ट्रगीत घ्यावं हेही आवश्यक समजलं नाही आणि त्याच्यानंतर लगेच त्या अध्यक्ष महोदयांनी सभा कोरम अभावित तहकूब म्हणून सगळे उठून गेले. पाठोपाठ CO मॅडमसुद्धा ज्या IAS ऑफिसर आहे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं नाही की जीबीच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात राष्ट्रगीत घेतलं पाहिजे, नंतर पण घेतलं पाहिजे, नंतर तहकूब केलं पाहिजे, त्या पण नीट निघून गेल्या. प्रोसिडिंगसुद्धा आम्हाला दिली नव्हती. मग मी प्रोसिडिंग मागून घेतली आणि आज सभा का तहकूब झाली. कारण काय तर अध्यक्ष महोदय बाहेर देशातील, म्हणजे ह्यांना किती काळजी आहे जिल्ह्याची, कारण त्याच तारीख पण त्याच देतात. बरं कॅन्सल होती हे त्यांना माहिती आहे की हे त्यांनी 8-10 दिवस आधी तरी कळवावं ना. कळवलं तर फक्त त्यांच्या सदस्याला कळवलं. मग याचा काय अर्थ होतो? आज राष्ट्रगीताला सुद्धा केराची टोपली दाखवली. आमच्या अधिकाराला आमचा सुद्धा अपमान केला आणि राष्ट्रगीताचा सुद्धा अपमान केला. आम्ही आज यांच्या ह्या पूर्ण जीबीचे जे पण समजा सत्ताधारी असतील यांचा आम्ही निषेध करतो.